महायुतीच्या आमदारांना दिलेल्या 5 कोटींचा विकास निधी ही लाच असल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। इतर पक्षातल्या आमदारांनी आपल्याकडे यावं असा संदेश देण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा राऊतांनी केला। तसंच केवळ सत्ताधाऱ्यांना निधी द्यायचा आणि विरोधी आमदारांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे हे कृत्य लोकशाही विरोधी असल्याचा घणाघात राऊतांनी केला। 5 कोटी रुपये ही लाच, मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे। त्यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशन बाजी नक्की। भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता आणि निधीमध्ये असमान वाटप तुम्ही केलं होतं। ही परंपरा, हा पायंडा तुम्ही पाडला होता। हे संजय राऊत तुम्ही विसरलात का? ज्या पद्धतीनं तुमचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या आमदाराला दमडीही द्यायची नाही आणि आता निधी वाटपावरून गप्पा हाणायच्या, खरं तर तुम्ही लोकशाही विरोधी होतात। तुम्ही ज्या पद्धतीनं निधी वाटपामध्ये असमान कार्यक्रम राबवला आणि आपल्याच महाविकास आघाडीच्या लोकांना निधी देण्याचं पाप केलं होतं, जरा भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्यापूर्वी आपण केलेले काळे कारनामे संजय राऊत आणि उभाटा गटानं आठवले पाहिजेत। संजय राऊतांनी कशाला विधान लोकप्रतिनिधींच्या संदर्भात बोलावं? 5च्या दाराने आलेला हा माणूस, यांनी निवडणुका लढणं, निवडणूक काय असते, मतदारांना कसं फेस करतात, हे या भोंग्याला माहीत आहे का? केवळ सकाळी भुंकायचं हा एकमेव काम आहे त्यांचं। त्यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी संदर्भात कुठल्याच प्रश्नासंदर्भात आणि त्यांच्यासोबत बोलण्याचा त्यांना अधिकार नाही आहे। केवळ चमचेगिरी करून 5च्या दाराने निवडून येणारा हा माणूस आहे। त्यांनी स्वतःपुरतं पाहावं।